रेस टू एक्स इंटू व्ही मेथडचा आता दुसरा एक्झाम्पल बघू. दुसरा एक्झाम्पल आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 2 dy बाय एक डी एक्स प्लस वाय इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स आणि कॉस एक्स. बघा तर आपल्या पहिल्या टर्ममध्ये आपल्याला परत वायसी फाइंड करायचा. सी वायसी इक्वल टू फॉर्म्युला काय बघा डी स्क्वेअर नंतर डी आणि कॉन्स्टंट टर्म. डी स्क्वेअरचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे, डीचा कोएफिशियंट 2 आहे आणि कॉन्स्टंट टर्म 1 आहे. वाय जर प्लस असेल तर त्याचं कॉन्स्टंट टर्म घ्यायचे आणि वाय जर ब्रॅकेटच्या बाहेर असेल म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर इथे वाय असेल तर वायचा कोणताही कोएफिशियंट घेऊ नाही शकत आपण. पण इथे जर प्लस साइन असेल तर वायचा कोएफिशियंट आपण घेऊ शकतो आणि तो घ्यायलाच पाहिजे, त्याशिवाय व्हॅल्यू येणार नाही. ठीक आहे. मग आता याचे फॅक्टर्स काय येतात ते बघा. कॅल्सीमध्ये फॅक्टर्स पुट करा. 1 2 1 इक्वल टू. मग आता वायसीचं फॅक्टर फाइंड कर. फक्त -1 एकच फॅक्टर आला, डिग्री 2 आहे म्हणजे पॉवर 2 आहे आणि आपल्याकडे फॅक्टर एकच आला. त्यासाठी फॉर्म्युला काय आहे वायसी इक्वल टू c1x प्लस c2 ई रेस टू एक्स c1x प्लस c2 ई रेस टू एच्या जागी जो फॅक्टर आला तो पुट करायचा. वायसी इक्वल टू आपल्याला काय मिळालं इक्वेशन c1x प्लस c2 ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे. तर बघा आपल्याला सेकंड स्टेप फाइंड करायची. सेकंड स्टेपचा फॉर्म्युला yp इक्वल टू RHS व्हॅल्यू डिवायडेड बाय LHS व्हॅल्यू. RHS व्हॅल्यू कोणती आहे ई रेस टू मायनस एक्स आणि कॉस एक्स डिवायडेड बाय डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1. आता परत आपल्याला काय करायचंय पुट करायचं. डीच्या जागेवरती डी प्लस ए पुट करायचं. डी प्लस आता ए ची व्हॅल्यू इथे ए ची व्हॅल्यू आहे -1 आणि इथे ए ची व्हॅल्यू आहे 1. तर आपण काय करतो जी फिक्स टर्म असते त्याचा आधी ए घेतो. मग इथे ए किती आहे -1 म्हणजेच काय डी -1 असं पुट करू. कुठे जिथे डी आहे तिथे बघा ई रेस टू मायनस एक्स कॉस एक्स डिवायडेड बाय डीच्या जागेवरती डी -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डीचा स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 डीच्या जागेवरती डी -1 प्लस 1. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. परत आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. फॉर्म्युला असा आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथे फक्त मायनस साइन आलं का तर इथे मायनस साइन होतं म्हणून. आता बघा पुट करायचंय ई रेस टू मायनस एक्स कॉस एक्स डिवायडेड बाय ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. एचा स्क्वेअर म्हणजे डीचा स्क्वेअर नंतर -2ab मायनस 2 ए म्हणजे टी आणि बी म्हणजे 1 म्हणजेच काय राहिली ते -2d. 1 चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे b चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1 होतो. या 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं 2d. या 2 ने -1 ला मल्टिप्लाय करायचं -2 हा 1 प्लस 1 ॲज इट इज ठेवायचं. आता बघा काय काय कॅन्सल. -2d हा प्लस 2d कॅन्सल होईल. हा +1 हा +1 2 आणि हा -2 हे पण कॅन्सल होतील. खाली काय उरणार फक्त डी स्क्वेअर म्हणजे इक्वल टू बघा ई रेस टू मायनस एक्स कॉस एक्स डिवायडेड बाय फक्त डी स्क्वेअर उरलाय फक्त डी स्क्वेअर. आता डी स्क्वेअरची जागेवरती इथे आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली. ए ची व्हॅल्यू आहे आपली 1 आणि ही कोणती मेथड आहे कॉस एक्स ची मेथड आहे. मग कॉस एक्स मध्ये काय पुट करतो पुट डी स्क्वेअरच्या जागेवरती मायनस ए स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू आहे 1 चा स्क्वेअर -1. बघा ई रेस टू मायनस एक्स ॲज इट इज ठेवायचा कॉस एक्स ॲज इट इज ठेवायचा डिवायडेड बाय डीच्या जागेवरती डी स्क्वेअरच्या जागेवरती -1 पुट करायचा. हा झाला आपला वाय. थर्ड स्टेपमध्ये आपण वाय फाइंड करतो. वाय फाइंड करण्याचा फॉर्म्युला वाय सी प्लस वाय बी.